आदरणीय सन्माननीय भूषण पुकळे साहेब, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मुळाचा वाटा आणि एक आर्थिक मदत, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 15 मिनिटांचा अवधी असेल, ह्याची देखील नोंद घ्या. 4 षटकांचे सामने, बिग बॅश फॉर्मॅट आणि एक रिव्ह्यू देखील असेल दोन्ही संघासाठी. फक्त रनआउटसाठी असेल रिव्ह्यू, ह्याची देखील नोंद घ्या. पंच सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. चला घाई करा प्लीज. पंधरा मिनिटांचा अवधी देखील असेल, ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 सलामीवर बॅटर. साईराज 11. तर दुसरीकडे टाकीपाडा वॉरियर्सचा संघ आपण पाहतोय. प्रथमदा फलंदाजी करत असताना पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव. धावेंचा श्री गणेश केला जातोय. साई श्रद्धा गोविंदा पथक आयोजित साई श्रद्धा गोविंदा चषक, ह्या चषकामधील पहिला एक मानाची सन्मानाची क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम. आणि ह्या स्पर्धेतील पहिली धाव ज्या खेळाडूच्या नावी जाते त्या खेळाडूचं नाव आहे सागर. तर दुसरीकडे विकेट. डावकारू लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. सुबक अशी खेळपट्टी आपण पाहतोय. अगदी प्रेमात पडणार असं आयोजन नियोजन, त्या प्रकारची खेळपट्ट्या, आउटफील्ड आहे, सर्व काही प्रेमात पडणार आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ टिचून मारा होता. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी होती. त्या प्रकारे सन्मान दिला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये ऍड. यावेळेला काय 1+1 आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. 2 आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ, 4 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर ऋतिक थोडासा यावेळेला फंबल होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड, परंतु गॅदर केला जातो. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना आता धावफक खुलताय फुलताय. आतापर्यंत धावफक पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 5 धावा धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट नक्कीच 2 खेळाडू आतापर्यंत करून देत असताना आपण पाहतोय. आमचे ऑपरेटर धनंजय आमचे जवळचे मित्र असतील, त्याचप्रमाणे आज संपूर्णतः आमची समालोचक कक्षामध्ये असणारी टीम, त्यामध्ये कॅमेरामॅन हरेश मांगेला असेल, धनंजय पाटील असेल, डीजे मॅन रवीला आपण पाहतोय. ही संपूर्णतः टीम आमच्या सोबतीनं. आमचे मॅन्युअल स्कोरर रोहित कदम, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत धावफक 5 चेंडूंचा खेळ, 7 धावा धाफकावर आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. ऋतिक ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळत असताना दुसरीकडे सागर आहे. असं म्हटलं जाताना मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. सागर आहे. धावचीची संधी आहे. पंचांचं डिसिजन यावेळेला थोडंसं नक्कीच पेंडिंग आहे. टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे, परंतु सागर एक मोठा जुना जाणता खेळाडू, यावेळेला डोकादुखी असेल. आदरणीय सन्माननीय ऋषिकेश जामदार यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेच्या वतीने, ह्या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मुख्य आयोजक अर्थात सन्माननीय माजी नगरसेवक
राजेश धगे साहेबांचा या ठिकाणी एक गोड सत्कार करण्यात येईल. राजेश धगे साहेबांना मी विनंती करतोय ह्या स्पर्धेच्या वतीनं ह्या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह एक गोड आठवण म्हणून देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अतिथी देवा भव खरं तर आमची ही भारतीय संस्कृती आज थाटामाटात पार पडत असताना आपण पाहतोय ह्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आज साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक हे आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतंय. मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी पहिल्या ह्या वेळेला काय दोन खेळाडूंना भेदून आता टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. आता एक्सेलेट केलं जात आहे. धावफक खुलताय फुलताय. धावफक 2.1 चेंडूंचा खेळ 22 धावा ह्या धावफकावर येतात. ऑनसाइडच्या दिशेनं नक्कीच फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. विके या एकीकडे दुसरीकडे आकाशला आपण पाहतोय. अनेक वर्षाच्या खेळाडूंना आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली. अनेक वर्ष खऱ्या अर्थानं तितकाच अंडरआर्म क्रिकेटसाठी वेळ दिला.
अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूंना पाहिले तो आकाश एकीकडे, दुसरीकडे विके आतापर्यंत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, दुसरीकडून यावेळेला पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग आहे, परंतु मैदानामध्ये आता फुटबॉल देखील आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, 2 धावा धावफलकामध्ये ऍड. आता धावफलक 26, 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. आणि ज्यावेळेला टॉस झाला मान्यवरांच्या शुभ हस्ते 2 कर्णधारांमध्ये चर्चा झाली. नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. 2 खेळाडू अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूल चालले, अनेक वेळा खडे चालले, परंतु आज निमित्त आहे साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025. एक भव्य दिव्य असा आयोजन, नियोजन, टिपलाय झेल संपलाय खेळ सागर च्या खेळाला लागतोय यावेळेला पूर्णविराम. येस, धन्यवाद अडजय. आकाश बॅक टू द डगआउट मध्ये आता परता आलतोय. नवीन फलंदाज कुणाल आहे. कुणाला खेळाडूमध्ये देखील तितकीच क्षमता आहे. सातत्याने हा देखील खेळाडू आपण आज अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू आपलं वैयक्तिक खातं खोललं जाते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. केदार सारखे खेळाडू ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन सातत्यानं नाळासोपारा नगरीमधून ह्या खेळाडूला पाहत असतो. पहिल्या 3 षटकांचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलक आता 27 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. येस, धन्यवाद अडजे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 27 धावा आतापर्यंत धावफलकावर. आता येणारे 6 चेंडू, किती धावांचा बदल, किती धावांचं टार्गेट. यावेळेला रिव्हर्स सक्सेसफुली जातोय सीमारेखावर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा प्रयत्न तोच, परंतु यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर पहिला गडी. बॅक टू द पार्ट, क्षमा असावी, 3रा गडी आहे. येतो डीजम यांच्या दिशेनं. झटका है जोरों से लगा. 31 आहेत आकाश. 27 होता. 31 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना कमबॅक केलाय. गोलंदाज स्वतःला म्हणतो एक तेरी आहे तो एक मेरी बी आहे. चांगली गोलंदाजी हाताळत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये ऑन साईडच्या दिशेनं हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड करत असताना 3.3 चेंडूंचा खेळ, 32 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. गोलंदाजी ॲक्युरेसी आहे ज्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी हाताळली जाते. चला यापुढील सामना इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. साई श्रद्धा क्रीडा मंडळ विपक्ष अंकु 18. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धावफलक आतापर्यंत 34 धावा धावफलकावर आहेत.
चांगलं क्षेत्ररक्षण ऑनसेटच्या दिशेनं सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 35 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना 1 to go शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी. येणारी सिंगल येणारा चौकार एक नक्कीच आतापर्यंत सन्मानजनक परिस्थितीमध्ये धावफलक हे आणून ठेवले. 35 आहेत ह्या वेळेला. काय पंच पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं 2 हात समांतर लाईनमध्ये आहेत. अर्थातच अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक एक आशाभूत नजरानं संपूर्ण आता डगआउट यावेळेला पाहतोय. जब बडे शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है आणि खऱ्या अर्थानं हा दिमागावर हल्ला झालाय. ज्या प्रकारचं आक्रमण एक आक्रमकतेचा सितारा म्हणून सातत्यानं पाहिलं जात आहे, परंतु शेवट नक्कीच कोणासाठी गोड असणार. दुसरी घेण्याचा प्रयत्न गडीबाद, परंतु धावफलक एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये 24 चेंडूंचा खेळ होतो समाप्त. 38 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात येतोय तोपर्यंत टॉस की बॉसच्या दिशेनं जिथे साई श्रद्धा क्रीडा मंडळ विपक्ष अंकु 18 हा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो आपण त्वरित टॉस की बॉसच्या दिशेनं दाखवा. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर ह्या खेळाडूचं अधिराज्य सातत्यानं आपण पाहतोय. साई श्रद्धाचा संघ आहे, कशा प्रकारची रणनीती असेल? आम्ही पहिला डिसिजन म्हणजे आमच्या टीम मिटिंगमध्ये बोललेलो आम्ही टॉस जिंकला तर बॉलिंगच घेऊ, कारण की बॉलिंग लाईनअप पण आमची खूप चांगली आहे आणि बॅटिंग लाईनअप पण पहिल्यापासून लास्टपर्यंत आमचे बॅट्समन आहे. तरी आम्ही जे अपेक्षा केलेली त्या हिशोबानेच आमची आता टीम चालली आहे. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. त्यानंतर नक्कीच केदार तुझ्या दिशेने येतोय आज नाळसोपारा नगरीत, अर्थातच स्वतः घरच्या मैदानामध्ये. काय म्हणशील आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल, ज्या प्रकारचं आयोजन आहे? आयोजन तर खूपच चांगलं केलं आहे. त्यांच्याकडे खूप कमी टाईम असताना त्यांनी खूप चांगलं मोठं आयोजन केलं. आतापर्यंत अंडरआर्म क्रिकेटमध्ये बराच प्रवास केला, अंडरआर्म क्रिकेटची बराच वर्ष ही सेवा केली गेली. आज स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये समोरचा संघ अंकु 18चा संघ आहे. कशा प्रकारचे ह्या स्पर्धेकडे पाहतोय? अंकु 18 खरंच खूप चांगला संघ आहे आणि ऑफिसमध्ये आम्ही खेळत असतो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील केदार. आपल्याला देखील प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय अंकु 11चा संघ आणि आपण पाहतोय थोड्याच वेळात क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल, परंतु चालू असणारा मॅच एकीकडे टाकीपाडा वॉरियर्सचा संघ आहे तर दुसरीकडे
मैदानामध्ये आयोजकांचे पैसे पडले होते, कोणाला मिळाले असेल तर प्लीज कृपया करून घेऊन यायचे कॉम्बॉक्सच्या दिशेनं, ही विनंती असेल. वन टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 8 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आपण नक्कीच पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर येत असताना येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ ज्या ठिकाणी 9 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतो. आता येणारे 18 चेंडू 30 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन अतिशय भव्य दिव्य, ती मुख्य स्क्रीन आपण पाहतोय. ज्या ट्रॉफ्या एक आकर्षित करणाऱ्या, एक प्रेमात पाडणार असं आयोजन नियोजन, अर्थातच साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 पर्व. पहिलं पॅडल स्वीप, 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखापार 4 धावांसाठी. यस, धन्यवाद अडजे. 1.1 चेंडूंचा खेळ. आता अटॅकिंग खेळ केली जाते. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, प्रॉपर कनेक्ट आहे परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 2 खेळाडू ऍज अ आयकॉन ऍज अ कॅप्टन ह्या खेळाडूंकडे पाहिलं जातं. दुसरीकडून केदार आहे, ज्या खेळाडूकडे सातत्याने एक आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे, तो केदार दुसरीकडे. आतापर्यंत 14 धावा 1.2 चेंडूंचा खेळ होत असताना यावेळेला काय अतिघाई कधी कधी संकटात देखील नाही. ह्याचं उत्तम उदाहरण केदार. बॅक टू द डगआउट. केदारच्या खेळाला लागते यावेळेला पूर्णविराम. एक 1.3 चेंडूंचा खेळ. 14 धावा धावफलकावर. यावेळेला वेगानं डायरेक्ट हिट आहे. काम फिट आहे. जसा येतोय तसा आता परताळतोय. यस, धन्यवाद डीजे. एकीकडे रजत आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकाकी किल्ला लढवतोय, एकाकी झुंज देतोय. रजत आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. संघ नक्कीच थोडासा संकट आहे. आता संकटातून दर्शना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. काय टिपलाय छे, अतिशय अफलातून, अगदी पहाडासारखे आहेत. टाकीपाडा वॉरियर्स आज खऱ्या अर्थानं वॉरियर्स सारखा मैदानामध्ये झुंजतोय.
येस धन्यवाद डीजे. चला टाकीपाडा संघ टाइमओव्हर देखील लक्ष द्या, नाहीतर आयोजकांच्या रूल्स प्रमाणे आपला एक खेळाडू हा मैदानाच्या बाहेर जावा लागेल. याची देखील नोंद घ्या. दुसरं षटक अतिशय ॲक्युरेसी होती. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, तिखट मारा, कंजूस मारा, परंतु यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना धावफलक आता 16 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येत आहेत. 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ, परंतु ह्या षटकामध्ये देखील ज्या प्रकारची सुरुवात दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर होती, तोच पॅडल स्वीप पुन्हा एकदा आज वेगळ्या लहरामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी करतोय. एक उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे, अनुभव आहे, हे सर्व काही आता मैदानामध्ये दर्शवत असताना 20 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. 2.1 चेंडूंचा खेळ. आता येणारे 11 चेंडू मॅचचे इक्वेशन. दोन 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 23 धावा धावफलकावर. आता एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे. ज्या प्रकारचा रणनीतीचा आपण खेळ पाहतोय, पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. सिंगल धाव धावफलकामध्ये 24 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे. 8-15चे इक्वेशन आहे. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु थोडासा फंबल कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव हे धावफलकामध्ये ऍड केले जात आहे. 7-14. 7-12 बराच वेळ आपण पाहिला होता, परंतु आता 7-14 आहे. 7-14 मध्ये कोण कोणावर भारी पडणार आतापर्यंत. 25 धावा या धावफलकावर लगावल्या जातात. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. टाकीपाडा वॉरियर्स संघ खऱ्या अर्थानं जितकं अंडरआर्म क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि त्याहून जास्त महत्वाचं कोणतं असेल तर क्षेत्ररक्षण असतं, आणि ह्या क्षेत्ररक्षणावर आतापर्यंत प्रभावित करत असताना पाहतोय. आता येणारे 6 चेंडू 13 धावा ह्या धावफलकावर आपल्याला लगावायचे आहेत. त्या अगोदर जातोय आपण पुन्हा एकदा डीजे रवीच्या दिशेनं. येस धन्यवाद डीजे. 6-13 वैयक्तिक आतापर्यंत 20 धाव्यांची खेळी. रजत ज्याच्या बॅट मधून आपण पाहिले पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. एका वेगळ्या माइंडसेटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, आता आरडा ओरडा होतोय. टाकीपाडा वॉरियर्स संघ. रजत आहे दुसरीकडून. रजत आहे तो सब कुछ मुमकिन है. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला आहे. ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 21 धाव्यांची खेळी आहे. जिसका नाम तो सुना ही होगा और किरदाब भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ ना सोपारा. रजत आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. आता 4 मध्ये 11. अर्थातच 4 मध्ये 3 चौकारांची गरज. ज्या खेळाडू मध्ये आशा आहे, अपेक्षा आहे, तो खेळाडू स्ट्राइक एंडला आहे. पहिला येतोय. विजयाचा शंख फुकलाय. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा येतो. आता 2 मध्ये 3. काय सामना आहे. म्हणूनच क्रिकेट या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचा हवामान, त्या बायकोचा मूड
आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील ह्याचा मात्र पत्ता लागत नसतो. असंच काहीसा खेळ आता आपण पाहतोय ना भूतो ना भविष्य म्हणून ज्या खेळाकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. 2-3चं इक्वेशन. काय सामना होता, काय एकाकी किल्ला नडलाय, एकाकी झुंज दिलंय. रजत रजत आणि रजत आज संपूर्णता डगआउट मधून आवाज येतोय. त्या आशाभूत अपेक्षेने आतापर्यंत खेळला जातोय, परंतु दुसरीकडून गोलंदाजी मार्कवर अशफाक त्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. खेळाडूंना विनंती करतोय साईराज 11 आपण थोडंसं पाठी या. केदारन टीम थोडंसं पाठी या विनंती असेल. 2-3चे इक्वेशन. 2-3. रजत आहे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत अफलातून खेळी वैयक्तिक 29 धावेंची खेळी आता आपल्या संघाला विजयी करून देणार का. सिंगल धावा आहे, सिंगल धावा आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. कोणता गडी बाद आहे, कोणता गडी बाद आहे. पंचांचं डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे, परंतु बोट हवेत. रजत बॅक टू द पार्ट. आता 1-2. कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक. पहिला सामना ज्या प्रकारे रंगतोय अर्थातच आता येणारे आजचा दिवस उद्याचा दिवस. साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक एक वेगळ्या लहरामध्ये आहे. ज्या प्रकारचं आयोजन आहे, नियोजन आहे, अतिशय अफलातून आहे. 1-2. नवीन फलंदाज ऋतिक आहे. ऋतिकने गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी हाताळली होती, परंतु आता सामना फिनिश करणार का. आतापर्यंत चांगलं काम रजतने केलं होतं, परंतु तो संकट मोचक रजत आता बॅक टू द पार्ट आहे. 1-2. काय घडणार, काय बिघडणार, आता येणारी काय वेळ दर्शवणार. 1-2च्या इक्वेशन मध्ये सामना येऊन रंगतोय. आता कोण ठरणार हिरो, कोण ठरणार खलनायक. एक तरफ ऋतिक आहे आणि दुसरीकडे अशफाक आहे. अशफाक आहे, दुसरीकडे ऋतिक आहे. कोणता संघ आता विजयी ठरणार. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला गॅदर केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये दुसरीचा प्रयत्न आणि हार्ड लक टीम. साईराज टीम आपण देखील अतिशय चांगला खेळ केला आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम टाकीपाडा वॉरियर्स. पुढील मॅच साठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला घाई करा थोडीशी. यापुढील होणारा सामना आपण आपापल्या पोझिशन मध्ये त्वरित या.